Welcome in our own teacher channel. वर्ग 9 विज्ञान स्वाध्याय पाठ 7 परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. प्रश्न पहिला. कार्बन, ऑक्सिजन व नायट्रोजन या चक्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील तक्ता पूर्ण करा. जैवभू रासायनिक चक्र, कार्बन चक्र यातील जैविक प्रक्रिया, प्रकाश संश्लेषण आणि श्वसन, विघटकांकडून अपघटन, अजैविक प्रक्रिया, ज्वलन आणि पाण्यात शोषण. ऑक्सिजन चक्र, जैविक प्रक्रिया, प्रकाश संश्लेषण आणि श्वसन, विघटकांकडून अपघटन, अजैविक प्रक्रिया, ज्वलन, ऑक्साईडची निर्मिती, ओझोनची निर्मिती. 3. नायट्रोजन चक्र, जैविक प्रक्रिया, विघटकांकडून अपघटन, अमोनीकरण, जैविक स्थिरीकरण, अजैविक प्रक्रिया, औद्योगिक स्थिरीकरण, भौतिक स्थिरीकरण आणि नायट्रीकरण. प्रश्न दुसरा. खालील चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा व तुमच्या विधानाचे समर्थन करा. अन्न साखळीतील मांसाहारी प्राण्यांची पोषण पातळी ही द्वितीय पोषण पातळी असते. योग्य विधान. अन्न साखळीतील शाकाहारी प्राण्यांची पोषण पातळी ही द्वितीय पोषण पातळी असते. उत्पादक म्हणजे स्वयंपोषी वनस्पतीचे असते. शाकाहारी प्राणी त्यांच्यापासून पोषणद्रव्ये घेतात आणि त्या प्राण्यांपासून मांसाहारी प्राणी. यामुळे मांसाहारी प्राण्यांची तृतीय पोषण पातळी असते. परिसंस्थेतील प्रवाह एकेरी वाहतूक गणला जातो. योग्य विधान. पोषण द्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह ही एकेरी वाहतूक नसते. उत्पादकाकडून प्राथमिक भक्षकाकडे, नंतर द्वितीय भक्षकाकडे आणि सर्वोच्च भक्षकाकडे जातात. शेवटी विघटकांच्या सहाय्याने ही पोषणद्रव्ये पुन्हा उत्पादकांना मिळू शकतात. म्हणून हा प्रवाह चक्रीय असतो. या उलट परिसंस्थेतील ऊर्जेची एकेरी वाहतूक गणली जाते. परिसंस्थेतील वनस्पतींना प्राथमिक भक्षक म्हणतात. योग्य विधान. परिसंस्थेतील वनस्पतींना स्वयंपोषी उत्पादक म्हणतात. वनस्पती सूर्याच्या ऊर्जेच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात आणि स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी उत्पादक म्हणतात. या उलट शाकाहारी प्राणी हे प्राथमिक भक्षक असतात. प्रश्न तिसरा. कारणे लिहा. परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो. ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत सूर्य असतो. परिसंस्थेमध्ये उत्पादक हरित वनस्पती असतात. ह्या वनस्पती सौर ऊर्जा काही प्रमाणात अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. ही ऊर्जा पहिल्या पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित होत जाते. शेवटी ती विघटकांकडे येते. विघटक यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकतात, पण यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे उलट्या दिशेने परत जात नाही. म्हणून परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा एकेरी असतो. 2. विविध जैव भू रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे आहे. निसर्गातील विविध जैवभू रासायनिक चक्र संतुलित स्वरूपात चालू असतात. त्यामुळे सेंद्रिय पदार्थांपासून असेंद्रिय घटक पुन्हा निसर्गात येतात. मातीतले जीवाणू आणि इतर विघटक या जैवभू रासायनिक चक्रात महत्त्वाची भूमिका बजावतात. जर हे जैवभू रासायनिक चक्र असंतुलित झाले तर परिसंस्था असंतुलित होईल आणि कालांतराने ती नष्ट होईल. म्हणून विविध जैवभू रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे आहे. पोषण द्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो. उत्पादक सूर्यप्रकाशाच्या मदतीने, प्रकाश संश्लेषण पद्धतीने आणि मातीतून पोषक द्रव्ये मिळवून अन्न तयार करतात. या पद्धतीत ते सेंद्रिय पदार्थांचे असेंद्रिय कार्बनी पदार्थात रूपांतर करतात. भक्षक हे अन्न खातात. त्यात एका पोषण पातळीतून ते दुसऱ्या पोषण पातळीत ही अन्नरूप ऊर्जा संक्रमित केली जाते. ज्यावेळी उत्पादक किंवा भक्षक मृत पावतात त्यावेळी त्यांच्या शरीरातील कार्बनी सेंद्रिय पदार्थ विघटक सजीवांकडून मातीत मिसळले जातात
तसेच प्राण्यांच्या मलमूत्र इत्यादींचे देखील विघटन करण्याचे कार्य हे विघटक करतात. अशा प्रकारे पोषणद्रव्याचा परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो. प्रश्न 4. आकृतीसह स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. 1. कार्बन चक्र. कार्बनचे वातावरणातून सजीवाकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बनचे चक्र होय. अजैविक कार्बनच्या अणूचे मुख्यतः प्रकाशसंश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते. म्हणूनच कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे जैवभूरासायनिक चक्र आहे. हिरव्या वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईडचे कर्बोदकात रूपांतर करतात. तसेच त्या प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थही तयार करतात. ही कर्बोदके अन्नाच्या स्वरूपात अन्न साखळीत वनस्पतीकडून शाकाहारी प्राण्यांकडे आणि शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे हस्तांतरित केली जातात. असा कार्बनचा प्रवास एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे चालू असतो. शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे विघटकांकडून अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू पुन्हा मुक्त होतो व वातावरणात मिसळतो. इंधनाच्या ज्वलनात देखील जैविक कार्बनी पदार्थांचे वेगाने ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतात. श्वसन, ज्वलन, किण्वन, विघटन या प्रक्रियांद्वारे कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात वातावरणात कार्बन परत केला जातो व कार्बनचे चक्राकार भ्रमण पूर्ण होते. 2. नायट्रोजन चक्र. वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणात 78% आढळतो. निसर्ग चक्राचे सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियेतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण नायट्रोजन चक्र म्हणून ओळखले जाते. वनस्पतींसाठी जमिनीतील 4 स्वरूपातील नायट्रोजन हा नायट्रोजनचा मुख्य आणि एकमेव स्रोत आहे. नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया 1. हवेतील रेन्वीय नायट्रोजनचे त्यांच्या क्षाराच्या स्वरूपात रूपांतर होण्याच्या क्रियेला नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणतात. हे भौतिक आणि जैविक अशा 2 प्रकारे होते. 2. अमोनीकरण. यात सजीवाचे अवशेष व उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होतो. 3. नायट्रीकरण. यात अमोनियाचे नायट्रेट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होते. 4. विनायट्रीकरण. यात नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होते. 3. ऑक्सिजन चक्र. पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% तसेच जलावरण आणि शिलावरण अशा 3ही आवरणामध्ये ऑक्सिजन आढळतो. जीवनातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. या चक्रात जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते तसेच त्याचा सातत्याने वापरही होत असतो. प्राणी आणि वनस्पती ऑक्सिजन श्वसनासाठी वापरतात. श्वसनामध्ये ऑक्सिजनच्या सहाय्याने कर्बोदकांचे ऑक्सिडीकरण होते व कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो. कोळसा, लाकूड, पेट्रोल आणि नैसर्गिक वायू या इंधनाच्या ज्वलनाच्या वेळी हवेतील ऑक्सिजनची आवश्यकता असते. ज्वलनाच्या वेळी कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. हरित वनस्पती प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड घेतात व ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. अशा प्रकारे ऑक्सिजनचा चक्राकार प्रवास पूर्ण होतो. प्रश्न 5. विविध जैव भूरासायनिक चक्रांचा समतोल राखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न कराल? 1. उत्पादक स्तराचे म्हणजे वनस्पतींचे संवर्धन करणे, जंगलतोड थांबवणे, झाडांची काळजी घेणे. 2. प्राण्यांची शिकार, अवैध पद्धतीने त्यांचा व्यापार हे पूर्णपणे बंद करणे. 3. परिसंस्थेचा समतोल टिकवण्यासाठी प्रयत्न करणे. 4. सर्वोच्च भक्षकाच्या शिकारीमुळे प्राणीजाती अस्तंगत होतील, त्यामुळे ते काम अयोग्य आहे. 5. परिसंस्थेतील अन्नसाखळ्यांच्या आंतरक्रिया योग्य पद्धतीने चालतील यासाठी प्रयत्न करणे. 6. प्रदूषण, जंगलतोड, अतिप्रमाणातील बांधकामे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापर अशा मानवनिर्मित गोष्टींना अटकाव घातला पाहिजे. अशा प्रकारे उपाय केले तर विविध जैवभूरासायनिक चक्रांचा समतोल राखला जाईल.
प्रश्न 6. अन्न साखळी व अन्नजाळे यांच्यामधील आंतरसंबंध सविस्तर स्पष्ट करा. परिसंस्थेमध्ये उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असते. या आंतरक्रिया क्रमाला अन्नसाखळी म्हणतात. या अन्नसाखळीत उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक अशा 4 किंवा 5 किंवा अधिक कड्या असतात. अशा अनेक अन्नसाखळ्या परस्परांशी जोडल्या गेल्या की अन्नजाळे तयार होते. उदाहरणार्थ, किडी गवत कुरतडतात, त्या किड्यांना बेडूक खातो, बेडकाला साप खातो. ही सरळ अन्नसाखळी आहे. चिमणी देखील किडे खाते, त्या चिमणीला घुबड खातो, घुबड सापही खातो. यात सर्वोच्च भक्षक चिमणी, घुबड किंवा साप कोणालाही अन्नासाठी मारते. अशा प्रकारे छोट्या छोट्या अन्नसाखळ्या एकमेकांशी जोडल्या जातात व अन्नजाळे तयार होते. प्रश्न 7. जैवभू रासायनिक चक्र व त्यांचे प्रकार सांगून महत्त्व स्पष्ट करा. पोषण द्रव्यांचा परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैवभू रासायनिक चक्र असे म्हणतात. जैवभू रासायनिक चक्राचे प्रकार: 1. वायुचक्र. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड व बाष्प ही महत्त्वाची वायुचक्रे आहेत. 2. अवसादन. लोह, कॅल्शियम, फॉस्फरस ही महत्त्वाची अवसादन चक्रे आहेत. प्रत्येक परिसंस्थेत सौर ऊर्जा वापरून उत्पादक अन्न तयार करतात. त्यावेळी ते जमीन, माती, हवा, पाणी अशा माध्यमातून पोषणद्रव्ये शोषून घेतात. वायुचक्रात वायू पोषकद्रव्ये हवेत असतात, तर अवसादन चक्रात ती जमिनीत असतात. जैवभू रासायनिक चक्राचे महत्त्व: वनस्पतींना पाणी, कार्बन डायऑक्साईड, फॉस्फरस व नायट्रोजन अशी पोषणद्रव्ये लागतात, तर प्राण्यांना कार्बोहायड्रेट, प्रोटीन, जीवनसत्वे अशी पोषणद्रव्ये आवश्यक असतात. उत्पादक व भक्षकांच्या मृतावशेषातील मूलद्रव्ये विघटक पुन्हा मातीत मिसळतात. पोषणद्रव्यांचा हा चक्रीय प्रवाह जैवभू रासायनिक चक्रामुळे शक्य होतो. प्रश्न 8. खालील प्रश्नांची उत्तरे सोदाहरण स्पष्ट करा. वनस्पतीकडून सर्वोच्च भक्षकाकडे ऊर्जेचा प्रवाह जाताना ऊर्जेच्या प्रमाणामध्ये काय फरक पडतो? वनस्पतीमध्ये खूप जास्त ऊर्जा असते. सौर ऊर्जेचे रूपांतर करून वनस्पती कर्बोदके आणि प्रथिने या स्वरूपात साठवतात. यातील काही ऊर्जा प्राथमिक भक्षक म्हणजे शाकाहारी प्राण्यांकडे संक्रमित होते. त्यावेळी त्याचे प्रमाण कमी होते. प्राथमिक भक्षकाकडून द्वितीय आणि नंतर तृतीय भक्षकाकडे ऊर्जेचे संक्रमण होत जाते. तेव्हा ही ऊर्जा कमी कमी होत जाते. ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे जाताना उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. सर्वोच्च भक्षकाकडे सर्वात कमी ऊर्जा पोहोचते. आ. परिसंस्थेमधील ऊर्जा प्रवाह आणि पोषक द्रव्यांचा प्रवाह यात काय फरक असतो का? परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह आणि पोषक द्रव्यांचा प्रवाह: 1. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहाची वाहतूक एकेरी असते, तर परिसंस्थेतील पोषक द्रव्यांची वाहतूक चक्राकार असते. 2. सौर ऊर्जा उत्पादकापासून पुढील पातळीत संक्रमित होत जाते, तर पोषक द्रव्यांमध्ये पोषक द्रव्ये उत्पादकाकडून भक्षकाकडे संक्रमित होतात, पण विघटक ही पोषक द्रव्ये चक्राकार स्वरूपात पुन्हा उपलब्ध करून देतात. 3. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहात काही सौर ऊर्जेचा विनियोग न होता ती वातावरणात फेकली जाते, तर पोषक द्रव्याच्या प्रवाहात पोषक द्रव्ये परिसंस्थेतून नष्ट होत नाहीत. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील पाठासह.